आकडेवारी नाही, मात्र मला स्पष्ट या ठिकाणी सांगितलं पाहिजे की शासकीय यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, शासन काम करत असताना यांच्याकडे वेगवेगळ्या अहवालाच्या माध्यमातून ही वस्तुस्थिती सातत्याने त्यांच्या समोर आलेली आहे. आणि मग ही वस्तुस्थिती येत असताना मग या ठिकाणी शैक्षणिक प्रमाण आहे, या ठिकाणी लाभाचं प्रमाण आहे, या ठिकाणी सेवा आणि नोकरीचं प्रमाण आहे, अधिकाराचं प्रमाण आहे आणि एकूण लोकसंख्येच्या सेन्सस मध्ये त्याच्या समाज घटकांचे लोकसंख्येचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. मग 61 ची जनगणना आणि 91 ची जनगणना, आता आपल्याला 90 पर्यंत आपण एसटीचा दर्जा नसलेली जे बांधव आहे त्यांच्यासाठी एसटीचा दर्जा नसतानाही त्यांनी आरक्षणाचा फायदा घेतला. आता ही जी मंडळी म्हणते की या अनुषंगानं आरक्षण खाल्लं, आरक्षण यांनी लुबाडलं, तर त्या अनुषंगाने ज्या पद्धतीने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण नामच्या चळवळीच्या बाजूने काम करणाऱ्या नेत्यावर, संघटनेवर, कार्यकर्त्यावर किंवा त्यांच्या समाजावर जी चिखलफेक केल्या गेली, ज्या हजारो कमेंट्स केल्या गेल्या, तर मातंग समाजाच्या एकाही कार्यकर्त्याकडून त्या दृष्टीने किंवा या दृष्टीने चुकीचं विधान किंवा त्याला शब्द आपला घडू दिलेला नाही. संयम आणि शांतता आणि संवैधानिक मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र या सगळ्या प्रश्नांना, त्या सगळ्या चुकीच्या कमेंटला उत्तर देत असताना नाईलाजाने वस्तुस्थितीला आम्हाला हात घालावा लागला आणि वस्तुस्थितीला हात घातल्याच्या नंतर आम्हाला असं लक्षात आलं की या ठिकाणी या समाजाला, मातंग समाजाच्या अनुषंगानं जे स्वीकारता आपण अनेक माध्यमांना अनेकांनी केली, पण खरं काय सांगितलं जातं की आंबेडकरवादी असणाऱ्या समाजानं संघर्ष करायचं, झगडायचं, भांडायचं, लढा द्यायचा आणि मागानं भुगतान खायचं. आता मी जे काही आपल्याशी संवादाच्या माध्यमातून बोललो, तर माझ्या बांधवांना आज या आरक्षण वर्गीकरणाच्या चळवळीमध्ये आजपर्यंत ज्यांची या राज्याच्या बजेटमध्ये, सोयी सवलतीमध्ये ज्यांची लोकसंख्या अनुसूचित जातीच्या लोकसंख्येमध्ये ग्राह्य धरण्यात आलेली नाही, ही याची जाणीव त्यांना नाही, याची माहिती त्यांना नाही, किंवा या विषयाच्या अनुषंगाने जे सरकारकडे कधी बोलले नाही, त्याच्या अनुषंगाने या राज्याच्या निवडणूक आयोगाने ज्या राखून विधानसभेच्या जागा ठेवलेल्या आहेत, ज्या लोकसभेच्या जागा ठेवलेल्या आहेत, त्याच्यासाठी आपली लोकसंख्या ग्राह्य धरलेली नाही, हे या नेत्यांनी, विद्वान पंडितांनी आपल्या समाजाला सांगितलेलं नाही. म्हणजे ज्याला स्वतःसाठी काही करता आलं नाही ते मागासाठी कसे लढले, हा पहिला प्रश्न आहे. म्हणून मागाने खाल्लं, आईचं खाल्लं, फुकटचं खाल्लं, आम्ही लढतोय, तर हे म्हणणं 1,00,000% चुकी आहे. 100 नाही तर 1,00,000% चुकीचं आहे. उलट माग अनुसूचित जातीतील 59 साठी तर लढतो, माग एकट्यासाठी लढत नाही. माग 59 जातीसाठी तर लढतो, पण जी 59 नंतर जी 60 जो व्यक्ती समूह, 9 बौद्ध समूह आहे, ज्याची राज्य घटनेनं आज एसटीचा दर्जा जरी त्याला बहाल असला तरी ज्याच्यासाठी संविधानिक तरतूद या ठिकाणी नाही, ज्याची लोकसभेच्या राखीव जागा असतील, विधानसभेच्या जागा असतील, राज्याच्या योजना असतील, त्याच्यामध्ये आजही तरतूद नाही, तर त्या घटकाची तरतूद वाढली पाहिजे, असं या अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या चळवळीतील या कार्यकर्त्याकडून, नेत्याकडून, आमच्या सगळ्या मंडळीकडून शासनाकडून पहिल्यांदा म्हणजे तुम्ही आमच्यासाठी लढला हे म्हणण्यापेक्षा मान तुमच्यासाठी लढतोय हे मात्र मला या ठिकाणी ठामपणाने सांगता अत्यंत स्वाभिमानाने, गर्वाने या ठिकाणी सांगावंच वाटतंय की जे फक्त शहाणपण आम्हाला सांगतात, तर त्या शहाणपणापेक्षा काल आम्ही अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण मागत होतो, तर आम्हाला जे विद्वान आहेत ते हसत होते, आमची टिंगल करत होते, परंतु आमचं म्हणणं बाबासाहेबांच्या घटनेनुसार न्याय होतं हे या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे, या देशाच्या सरकारनं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे, या राज्याचं सरकार त्या वाटेनं चाललेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या विषयाच्या बरोबर आहे, या देशाचं सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट या निर्णयाच्या सोबत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार क्षमता प्रस्थापित करण्यासाठी, शेवटच्या माणसाचा ज्याचा हक्क आहे त्याला न्याय देण्यासाठी या ठिकाणी या आरक्षण वर्गीकरणाची भूमिका या अनुषंगाने परिपूर्ण झाली पाहिजे. आता मला आरक्षण वर्गीकरण करता येत नाही या अनुषंगाने मला थोडं 1-2 उदाहरणं आपल्याला द्यायची, थांबायचे. माझ्या बांधवांनो, या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहित आहे की या राज्यामध्ये आपण जसं एसटी एसटी आहे तसं ओबीसी आहे, तर या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहित असलं पाहिजे 4 ऑगस्ट 1992 ला, तारीखही सांगतो मी, 4 ऑगस्ट 1992 ला या राज्याच्या राज्य सरकारनं धनगर आणि वंजारी समाजाला ओबीसी मधून काढून विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमध्ये त्याचा समावेश केला. कधी? 4 ऑगस्ट 1992 ला. मात्र त्याच्यानंतर 23 मार्च 1994 ला याच राज्य सरकारनं जे ओबीसीतून विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमध्ये समाविष्ट केलं,
त्यांचा समावेश केल्याच्या नंतर 2% आरक्षणामध्ये वाढ करून त्या आरक्षणाचं एबीसीडी असं वर्गीकरण 23 मार्च 1954 ला त्या राज्यामध्ये केलं.